नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा बहुप्रतीक्षित चित्रपट सिकंदर 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या 2च दिवसात चित्रपटाला मिश्रित ते नकारात्मक प्रतिसाद मिळाला असून काही प्रेक्षकांनी तर थेट पैसे परत करण्याची मागणी केली आहे. सिकंदर चित्रपटाला मोठ्या अपेक्षा होत्या, विशेषतः ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाल्याने. परंतु पहिल्या दिवशी 26 कोटी आणि दुसऱ्या दिवशी केवळ 11.58 कोटींची कमाई करणारा हा चित्रपट 200 कोटींच्या बजेटच्या तुलनेत ब्रेक इव्हन करणे कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत. समीक्षकांनी चित्रपटाला 2 ते 2.5 स्टार्स दिले असून कमकुवत कथानक, जुनाट शैली आणि दिग्दर्शनातील त्रुटी यांवर टीका केली आहे. चित्रपटात सलमान खान संजय राजकोटच्या भूमिकेत असून तो आपल्या पत्नीची स्मृती जपण्यासाठी भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो. रश्मिका मंदाना यांची जोडी आणि AR मुरुगादॉस यांचे दिग्दर्शन यामुळे चित्रपटाला सुरुवातीला हाईप मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात कथानकातील कमतरता आणि मनोरंजनाचा अभाव यामुळे प्रेक्षक नाराज झाले. सोशल मीडियावरही हॅशटॅग सिकंदर ट्रेंड करत असून अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे. कथा कमजोर, सलमानचा तोच जुना अंदाज, अशी एक प्रतिक्रिया आहे. या परिस्थितीत सलमानच्या चाहत्यांनाही हा चित्रपट फारसा भावलेला दिसत नाही. चित्रपटाच्या भवितव्याबाबत आता संशय निर्माण झाला असून येत्या काही दिवसातच त्याचे खरे यश ठरेल.